पुण्यातल्या कार अपघात प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। त्यांनी अचानक पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल होत आयुक्त अमितेश कुमार तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। आरोपीवर सज्ञात समजून कारवाई करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्जही केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। जिथे पब आणि बार जास्त प्रमाणात आहेत तिथे नाकाबंदी करण्यात येणार, तसंच पब आणि बार नियमांचं पालन करतात की नाही याचीही तपासणी केली जाणार। जिथे नियमांचं पालन करण्यात येणार नाही तिथे बार आणि पब बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। पुणे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा आणि बर्गर खायला दिल्याचा आरोप करत येतोय, तेव्हा आरोपी पोलीस स्टेशनला जितका वेळ होता त्या वेळेतले सर्व सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। जर असा प्रकार घडला असेल तर संबंधित पोलिसांना बरखास्त करू असा इशारा फडणवीस यांनी दिला। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील संबंधित दोन्ही बार तसंच पबवर कारवाई करण्यात आलेली आहे। अल्पवयीन मुलाला मद्य पुरवल्याप्रकरणी कोझी बार आणि ब्लॅक पबवर कारवाई करण्यात आली आहे। हे दोन्ही पब बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिलेत। कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। सध्या त्याला चौकशीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलंय। अपघाताच्या घटनेनंतर विशाल अग्रवाल फरार झाला होता, त्याला संभाजीनगरमधून बेड्या ठोकण्यात आल्या। पुण्यातील अपघात प्रकरणातल्या मृतांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा पुण्यातल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता। दोघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोमवारी रात्री उशिरा सोपवण्यात आले होते। राहुल गांधींनी पुण्यातील अपघात प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। सामान्य चालकानं उडवलं तर 10 वर्षांची शिक्षा दिली जाते, मात्र श्रीमंत घरातील मुलगा जबाबदार असेल तर त्याला निबंध लेखन सांगितलं जातं, अशा शब्दात राहुल गांधींनी व्हिडिओद्वारे सडकून टीका केली। मगर अगर अमीर पुण्याच्या दुर्घटनेबाबत पोलीस सतर्क असल्याचा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केलाय। हे महाविकास आघाडीचे सरकार नाही, त्यामुळे जसे दिशा सालियन केसचे पुरावे नष्ट केले तसे पुण्याच्या केसमध्ये होणार नाही असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावलाय। महायुतीला भरघोस यश मिळणार नसल्याचं मोठं विधान आमदार बच्चू कडू यांनी केलंय। राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात, आता कुणाला यश मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यावर बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय। बच्चू कडू यांनी भाजपच्या 400 पारच्या दाव्यालाच थेट छेद दिला आहे। भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। उद्धव ठाकरे कुटुंबासह लंडनमध्ये पळण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे त्यांचा पासपोर्ट जप्त करून त्यांच्या नावे लुकआउट नोटीस जारी करा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना रावणाशी केली आहे। पटोलेंच्या या विधानामुळे वाद पेटलाय। भाजपनं या विधानावर टीका केली आहे। हा केवळ योगींचा नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान असल्याची टीका कृष्णा हेडगे यांनी केली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांच्या विजयाचे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरलेत। खासदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारे बॅनर्स निकालाआधीच झळकल्याने दोन्ही गटांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांची अवस्था उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी झाल्याची दिसते। मावळमध्ये अजित पवार गटाने निवडणूक काळात आम्हाला कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केलाय। मात्र अजित पवार गटाने प्रवक्ते उमेश पाटील यांनी बारणेंचे आरोप फेटाळलेत। भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचं विधान
संबित पात्रा यांनी केलं, त्यावरून त्यांच्यावर टीकेची जोरदार झोड उठवण्यात आली। त्यानंतर त्यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली। तसंच ही चूक सुधारण्यासाठी आपण 3 दिवस उपवास करणार असल्याचं पात्रा यांनी सांगितलं। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आला। नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये या ईव्हीएम ठेवण्यात आल्या। त्यामुळे स्ट्रॉंग रूम परिसरात सीआयएसएफ आणि एसआरपीएफ पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। कल्याणच्या सावित्रीबाई नाट्यगृहामध्ये सीआरपीएफच्या देखरेखीखाली ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। या ठिकाणी सर्वत्र सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला। यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे। यंदा 12वीचा निकाल 93.37% इतका लागलाय। यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय। यंदाही 12वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे। राज्यात 12वीतून पहिली येण्याचा मान संभाजीनगरच्या तनिषा सागर बोरमाणीकर या विद्यार्थिनीने मिळवलाय। तिला 12वीच्या परीक्षेत चक्क 100% गुण मिळाले। वाणिज्य शाखेत तिनं हे घवघवीत यश संपादन केलंय। आता मम्मीला 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केलं। तसेच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनी नाराज न होता पुन्हा परीक्षा देऊन संधीचा फायदा घेण्याचं आवाहन केसरकर यांनी केलं। स्वाती मालीवाल प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे सोपवण्यात आला। दिल्लीतील अतिरिक्त पोलीस उपायुक्त हे एसआयटीचे प्रमुख असणार आहेत। शिशुगृहात विक्रीच्या उद्देशाने बालक ठेवल्याने अधीक्षकाला 10 वर्षांची शिक्षा नांदेड न्यायालयाने ठोठावली आहे। 2016 साली शिशुगृहातील बालक शासकीय नियमाप्रमाणे दत्तक न घेता बेकायदेशीरपणे मुलं ठेवल्याने शिक्षा दत्तक घेतल्याप्रकरणी शिशुगृहाचा संचालक नागेश गुट्टेला 10 वर्ष सश्रम कारावास 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली। 3ही झोन मिळून एकूण 13 जाहिराती फलकांवर कारवाई केली आहे। मान्सून पूर्व आणि अन्य कालावधीत होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यास रेल्वे प्रशासन परिसरातील जाहिरात फलक काढण्यास रेल्वे प्रशासनास कळवण्यात आले। लातूर शहरात अनधिकृत होल्डिंग्सवर कारवाई करण्यात येते। या प्रकरणी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच 2 होल्डिंग आणि 15 फलकं आठवलेली आहेत। अनधिकृत होल्डिंग काढून टाकण्याची मुदत संपताच मनपाने कारवाईला सुरुवात केली आहे। वाशिम शहरात अनधिकृत लावलेल्या होल्डिंग्स धारकांना नगर परिषदेकडून नोटीस बजावून 2 दिवसात त्या काढण्यासाठी अल्टिमेटम दिला होता। मात्र ज्या धारकांनी आपल्या होल्डिंग्स काढल्या नाहीत त्यांच्या विरोधात नगर परिषदेकडून कारवाई करण्यात आली। उल्हासनगरमध्ये अनधिकृत होल्डिंग्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। कल्याण बदलापूर रस्त्यावरील अनधिकृत होल्डिंग काढण्यास सुरुवात केली आहे। घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। कोल्हापुरातील मैत्री फाउंडेशन आणि दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागाने तृतीयपंथीयांच्या फॅशन शोचं आयोजन केलं। कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून केली। या फॅशन शोमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातले 16 तृतीयपंथीय सहभागी झाले। रायगडच्या महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावातील पुनर्वसनाचं काम अजून पूर्ण झालं नाहीये। 3 वर्षात 271 कुटुंबांपैकी फक्त 66 कुटुंबांचं पुनर्वसन झालंय। 3 वर्षांपूर्वी तळीये गावावर दरड कोसळल्याने 87 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र अजूनही पुनर्वसन न झाल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावं लागतंय। राज्यात एकीकडे मान्सूनपूर्व सरी बरसतायत तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अजून 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्येही उष्णतेची लाट 2 दिवस कायम असेल।
पैसे थकवल्याने ऐन उन्हाळ्यात नांदेड शहराजवळील पावडेवाडी भागाचा पाणीपुरवठा नांदेड महापालिकेने बंद केलाय। मागच्या 28 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। जालन्यातील स्टील उद्योगाला पाणी टंचाईचा मोठा फटका बसलाय। पाणी टंचाईमुळे राज्यातील बांधकाम रखडली आहेत, त्यामुळे मागणीकडून भावही कोसळलेत। लोखंडी सळीचे दर प्रति टनामागे 10,000 रुपयांनी कमी झालेत। स्टीलचं उत्पादन 20 ते 25% घटल्याची माहिती स्टील उद्योजकांनी दिली आहे। अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शेतकरी खरीप पूर्व आढावा मेळावा पार पडलाय। या मेळाव्यात खरीप पिकांचे नियोजन, लागवड पद्धती, बियाणे, खते आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे।